नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण 20 फेब्रुवारी 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत. तर यामध्ये एकूण आपण 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण घेतले आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्त्वाच्या आपण वन लाइनर स्वरूपाच्या चालू घडामोडी पाहूयात. तर कालचा आपला पहिला प्रश्न, तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केली आहे? तर 396वी जयंती. कितवी? तर 396वी. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती या स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे नुकतेच? तर वाघोली, पुण्यामध्ये करण्यात आले आहे. यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा साहित्य भूषण पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर भालचंद्र नेमाडे यांना. यानंतर इंडिया एआय इम्पॅक्ट समिट मध्ये जगातील पहिली एआय सिटी कोठे उभारण्याची घोषणा झालेली आहे? तर बेंगळुरू मध्ये करण्यात आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान क्रॉस बॉर्डर क्यूआर पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी 12 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत सामंजस्य करार करण्यात आला आहे? तर मलेशिया. यानंतर प्रजासत्ताक दिन संचलन 2026 मध्ये देशातील सर्वश्रेष्ठ कॅडेट हा मान कोणाला मिळाला आहे? तर तनू भान, आपल्या महाराष्ट्रामधील. यानंतर पुढील 25 वर्षांच्या शहरी विकासाचा आराखडा असलेले स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहरी धोरण स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर ते आहे केरळ हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या देशासोबत गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहकार्य करार केला आहे? तर नेपाळ. यानंतर डेव्हिड जे फार्बर हे कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना इंटरनेटचे ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते, म्हणजे इंटरनेटचे आजोबा? तर संगणक शास्त्र. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 10वा प्रश्न कालचा आपला शेवटचा, तर 2026 च्या फिडे फ्रीस्टाईल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे या विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर मॅग्नस कार्लसन यांनी. यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत. आजचा आपला पहिला आणि खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न पाहून घेऊयात. तर आपल्या भारत देशाचा सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर होण्याचा मान कोणी मिळवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आदित्य पांड्या यांनी. कोणी? तर आदित्य पांड्या. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 मध्ये आदित्य पांड्या याला आपल्या भारताचा सर्वात तरुण अॅनालॉग अंतराळवीर होण्याचा मोठा मान मिळाला आहे. तर या ऐतिहासिक कामगिरीचे मुख्य तपशील आपण खालील प्रमाणे पाहून घेऊयात. तर त्याचे वय, तर त्याने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी हा बहुमान मिळवला आहे. आणि मोहीम, तर गुजरातच्या धोलावीरा येथील पांढऱ्या वाळवंटामध्ये 1 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडलेल्या 8 दिवसांच्या चंद्र सदृश अनुकरण या मोहिमेमध्ये तो सहभागी होता. तर आयोजक, तर ही मोहीम AAKA स्पेस स्टुडिओ या इस्रो नोंदणीकृत संस्थेद्वारे आयोजित करण्यात आलेली होती. यानंतर विद्यार्थ्यांनो, विशेष योगदान, तर आदित्यने केवळ या मोहिमेमध्ये सहभागच घेतला नाही, तर या अधिवासासाठी आवश्यक असलेले हवेच्या दर्जाचे सेन्सन्स, बायोमेट्रिक ट्रॅकर्स आणि LOT यंत्रणा स्वतः विकसित केल्या होत्या. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर नुकतेच स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, स्मृती मानधना यांना. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला 2025 चा प्रतिष्ठित BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर या पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. तर BBC इंडियन स्पोर्ट वुमन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर स्मृती मानधना यांना, भारतीय क्रिकेटपटू आहेत त्या. यानंतर इतर महत्त्वाचे पुरस्कार देखील आपण खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तर इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर दिव्या देशमुख यांना मिळाला बुद्धिबळमध्ये. आणि पॅरा स्पोर्ट वुमन ऑफ द इयर प्रीती पाल यांना ट्रॅक अँड फील्ड मध्ये मिळाला. आणि लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड अंजली भागवत यांना नेमबाजीमध्ये मिळाला. आणि यानंतर स्मृती मानधनाने 2025 मधील महिला विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरी आणि महिला प्रीमियर लीग मधील योगदानासाठी हा बहुमान पटकावलेला आहे. यानंतर तिसरा प्रश्न,
सलग तिसऱ्यांदा बार्बाडोस देशाचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मिया अमोर मोटली यांनी. कोणी? तर मिया अमोर मोटली. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर बार्बाडोसच्या पंतप्रधान म्हणून मिया अमोर मोटली यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. तर फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्यांच्या बार्बाडोस लेबर पार्टीने म्हणजेच BLPने संसदेतील सर्व 30 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तर मिया मोटली या 2018 पासून बार्बाडोसच्या पंतप्रधान असून त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान देखील आहेत. तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा. तर पक्ष कोणता आहे? तर बार्बाडोस लेबर पार्टी म्हणजेच BLP हा. आणि विजय तर निवडणुकीतील 30 पैकी 30 जागांवर विजय मिळवून हॅट्रिक साधलेली आहे. यानंतर शपथविधी तर त्यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न चौथा पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा 2026 सालासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना. कोणाला? तर श्रीनिवास विनायक कुलकर्णी. तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र शासनाचा 2025-26 सालासाठीचा प्रतिष्ठित विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तर मराठी साहित्य क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून या पुरस्काराचे स्वरूप 10 लाख रुपये मानचिन्ह व मानपत्र असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पुरस्काराचे नाव सर्वांनी लक्षात ठेवा. तर विदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025-26 चा आहे आणि या पुरस्कार विजेते कोण आहे? तर ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास विनायक कुलकर्णी. आणि या पुरस्काराचे स्वरूप तर 10 लाख रोख आणि मानचिन्ह व मानपत्र देण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 5वा. तर विद्यार्थी मित्रांनो, तर 2026 मधील 52वे G7 शिखर संमेलन कोणत्या देशात होणार आहे? तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए, फ्रान्स या देशामध्ये. कोणत्या? तर फ्रान्स या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 मधील 52वे G7 शिखर संमेलन फ्रान्समध्ये होणार आहे. तर या संमेलनाचे महत्त्वाचे तपशील आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर ठिकाण आहे एव्हियन लेस बेन्स हाऊट सेवोई आणि दिनांक सर्वांनी लक्षात ठेवा 15 ते 17 जून 2026 दरम्यान. आणि अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडे. आणि विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शिखर संमेलनासाठी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. तर यापूर्वी 2003 मध्ये फ्रान्सने याच शहरामध्ये एव्हियन 29व्या G8 शिखर परिषदेचे आयोजन केले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 6वा प्रश्न. तर FIH पुरुष प्रो लीग 2025-26 साठी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार कोण आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, हार्दिक सिंग आहे. काय? तर हार्दिक सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा कोण आहे? तर हार्दिक सिंग. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर FIH पुरुष प्रो लीग 2025-26 च्या होबार्ट लेकसाठी फेब्रुवारी 2026 मधील भारतीय पुरुष हॉकी संघाचे कर्णधार हार्दिक सिंग असणार आहे. तर कर्णधार हार्दिक सिंग. ठीक आहे. आणि पार्श्वभूमी तर नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्या अनुपस्थितीमध्ये दोनदा ऑलिम्पिक कांस्य पदक विजेते मिडफिल्डर हार्दिक सिंग ऑस्ट्रेलियातील होबार्ट लेकमध्ये संघाचे नेतृत्व करणार आहेत. तर सामने तर होबार्ट लेकमध्ये भारत यजमान ऑस्ट्रेलिया आणि स्पेनशी 2-2 सामने खेळणार आहे. तर ही स्पर्धा डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीमध्ये आयोजित केली जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 7वा प्रश्न. तर देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब 16 फेब्रुवारी 2026 रोजी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, मुंबईमध्ये. कोठे सुरू करण्यात आली आहे? तर मुंबई. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर देशातील पहिली AI लिव्हिंग लॅब फेब्रुवारी 2026 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे सुरू करण्यात आलेली आहे. तर या उपक्रमाची महत्त्वाची माहिती देखील आपण पाहूयात. तर उद्घाटन
आपल्या महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर स्थान, तर ही लॅब मुंबईतील रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयामध्ये स्थापन करण्यात आली आहे आणि सहकार्य, तर हा प्रकल्प जर्मनीच्या तांत्रिक सहकार्याने आणि भागीदारीने साकारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, याचा उद्देश काय आहे, तर लघु आणि मध्यम उद्योगांना त्यांच्या दैनंदिन कामकाजातील समस्या सोडवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा वापर करण्यास मदत करणे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे हा या लॅबचा मुख्य उद्देश आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, त्याच दिवशी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 चे देखील उद्घाटन करण्यात आले होते. यानंतर 8वा प्रश्न, थायलंडमधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, पुनीत अग्रवाल यांची. कोणाची? तर पुनीत अग्रवाल. तर विद्यार्थ्यांनो, थायलंडमध्ये आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून पुनीत अग्रवाल यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर या नियुक्तीबाबतचे महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर अधिकारी पुनीत अग्रवाल हे 1997च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवा म्हणजेच IFS अधिकारी आहेत. तर सध्याचे पद, तर ते सध्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, नियुक्तीची तारीख, तर भारत सरकारने 13 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे आणि कोणाची जागा घेणार आहे ते नागेश सिंग यांची जागा घेतील, ज्यांची नियुक्ती ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून करण्यात आलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न, तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक म्हणजे CPI 2025 मध्ये आपला भारत 182 देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 91व्या क्रमांकावर आहे आपला भारत देश. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2025 मध्ये भारत 182 देशांपैकी 91व्या क्रमांकावर राहिला आहे. तर आपल्या भारताने 100 पैकी 39 गुण मिळवून मागील वर्षाच्या 96व्या स्थानावरून 5 स्थानांची सुधारणा केली आणि हा अहवाल सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचारांची पातळी दर्शवतो. तर महत्त्वाचे मुद्दे, तर रँक आहे आपल्या भारताची 91वी 2025 नुसार आणि स्कोर सर्वांनी लक्षात ठेवा, 100 पैकी 39वा स्कोर आहे. म्हणजे 100 म्हणजे स्वच्छ, 0 म्हणजे सर्वाधिक भ्रष्ट. ठीक आहे. आणि सुधारणा, तर डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि गव्हर्नन्समुळे रँकिंगमध्ये सुधारणा झालेली आहे. आणि विद्यार्थ्यांनो, याची तुलना पाहूयात आपण. तर भारत पाकिस्तान 136वा आणि बांगलादेश 150वा. तर यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये आहे आपला भारत देश, परंतु भूतान 18वा आणि चीन 75व्याच्या मागे आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न पाहून घेऊयात. तर भारतीय हवाई दलाचा वायू शक्ती 2026 हा सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. कोठे? तर राजस्थानमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती 2026 हा सर्वात मोठा फायर पॉवर सराव राजस्थानमधील जैसलमेर येथील पोखरण एअर 2 ग्राउंड रेंजवर आयोजित करण्यात आला आहे. तर या सरावाशी संबंधित महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे सविस्तरपणे पाहून घेऊयात. तर दिनांक, तर हा सराव 27 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे आणि सहभाग, तर यामध्ये राफेल, सुखोई 30, MKI तेजस, जगवार आणि मिराज 2000 यांसारखी 100हून अधिक विमाने सहभागी होणार आहेत. तर याची वैशिष्ट्य काय असणार आहे? तर हा सराव ऑपरेशन सिंदूरच्या यशावर आधारित असून याद्वारे हवाई दल आपली अचूक लक्ष्यभेद करण्याची क्षमता आणि युद्धाभ्यास प्रदर्शित करणार आहे. तर प्रशिक्षण, तर या मुख्य कार्यक्रमापूर्वी 24 फेब्रुवारी 2026 रोजी पूर्ण ड्रेस रिहर्सल्स म्हणजेच तालमीचा सराव आयोजित केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे, कारण खूप महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न आहे. तर चला प्रश्न पाहून घेऊयात.
तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी आपण छत्रपती शिवरायांची कितवी जयंती साजरी केलेली आहे? तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. तर चला जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.